अकोल्यातील पॉक्सो प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता. अकोले पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी अजिंक्य दामोदर मालुंजकर यांची पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातून जिल्हा व सत्र न्यायालय संगमनेर यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट निखिल वाकचौरे यांच्या युक्तिवादास यश आले. सदर प्रकरणात 16 एप्रिल 2020 रोजी घटना घडल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार 27 एप्रिल 2020 रोजी अकोले पोलीस ठाण्यात आरोपी अजिंक्य मालुंजकर राहणार उंच खडक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 363, 366, 354, 188 तसेच पॉक्सो कायदा कलम 4, 8 व 12 अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुमारे 6 वर्ष हा खटला संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. सरकार पक्षाकडून एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट निखिल वाकचौरे यांनी आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले असल्याचे न्यायालयात ठामपणे मांडले. तसेच उलट तपासणीद्वारे आरोपीचा या गुन्ह्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणात अकोले येथील तहसीलदारांसमोर ओळख परेड घेण्यात आली होती. मात्र ती ओळख परेड योग्य व कायदेशीर पद्धतीने झाली नसल्याचे मुद्दे देखील या बचाव पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सर्व बाजूंचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायालय संगमनेर येथील न्यायाधीश नेर्लेकर यांनी 2 एप्रिल 2026 रोजी आरोपीची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ॲडव्होकेट निखिल वाकचौरे यांनी आरोपीची बाजू मांडली, तर ॲडव्होकेट महेश जेजुरकर आणि ॲडव्होकेट कावेरी जाधव यांनी त्यांना सहकार्य केले. आवाज सह्याद्रीकरिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर.